तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. GBS हा याचं पूर्ण नाव गियाबारी सिंड्रोम असं आहे आणि काही इन्फेक्शन नंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. आपल्याच ज्या नसा असतात त्या नसांवरती जे कव्हर असतं त्याला मायलिन शीथ म्हणतात. त्या मायलिन शीथच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज त्या मायलिन शीथला डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे हा GBS नावाचा आजार होतो. साधारणपणे काही इन्फेक्शन्स झाल्यानंतर 2 आठवड्यानंतर त्याचे इफेक्ट्स दिसायला लागतात की ज्याच्यामध्ये हात पाय किंवा श्वसनाचे स्नायू असतात त्यांना विकनेस येतो आणि मग पेशंटला कधी कधी व्हेंटिलेटरची पण गरज पडू शकते. किती गंभीर आजार आहे? गंभीर, आता काही रुग्णांमध्ये तो थोडक्यात सुद्धा रिकवर होतो आणि काही रुग्णांमध्ये पेशंट व्हेंटिलेटर पर्यंत पण जातो, म्हणजे व्हेंटिलेटरची पण गरज पडते. पण रिस्पॉन्स चांगला मिळाला तर तो पूर्ण बरा पण होतो. किती रुग्ण आतापर्यंत तुमच्याकडे? आता सध्या तरी हे 2, आधी पण एखाद दुसरे झालेले आहेत, पण आता हे ह्या एका महिन्यामध्ये 2 आले आहेत. कशामुळे रोग होण्याची शक्यता आहे? कशामुळे हे सांगणं अवघड असतं, कारण इफेक्ट जो आपल्याला मिळतो तो साधारणपणे म्हणजे आता जसं थिअरीनुसार काही इन्फेक्शन झाल्यानंतर 2 आठवड्यानंतर त्याचा हा इफेक्ट दिसतो. त्याच्यामुळे इन्फेक्शन कसलं झालं हे थोडंसं शोधणं अवघड असतं. पाण्यापासून होण्याची शक्यता नाकारता येते? पाण्यापासून होऊ शकतो. हो. काय लोकांनी क्लिअर करावं? पाणी सध्या तरी उकळून प्यायलेलं चांगलं आणि बाकीचं जे आहे ते शासनाकडून त्याची काळजी घेतली जाते. शुद्ध पाणी मेन, त्याचं सप्लाय तेवढं मेन आवश्यक आहे. आणि आपण घरी वापरताना पाणी उकळून प्यायले. तुम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोऑर्डिनेशन हो, त्यांच्याशी झालंय बोलणं, त्यांना पण सांगितलेलं आहे आणि ते त्याच्यावरती पुढे सगळं हे करतायत. त्यांचं सर्च त्याच्यावरती चालू आहे की हे कशामुळे झालं, काय झालं ते त्यांचं चालू आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.